आज दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। खाते वाटपानंतर मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे आणि या बैठकीसाठी सगळ्या मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात आलेत। या बैठकीमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जाते। विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात रान उठवलाय आणि अशातच त्या बैठकीला उपस्थित राहणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय। दुसरं म्हणजे अजून काही मंत्र्यांनी पदभारही स्वीकारलेला नाहीये आणि त्यामुळेच ही बैठक आता महत्त्वाची मानली जाते। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या बाहेर असल्याची माहिती आहे आणि म्हणून त्या बैठकीला उपस्थित नसतील अशी ही माहिती मिळते। तर या बैठकीमध्ये कोणत्या विषयावरती चर्चा होऊ शकते पाहूयात। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद उमटतात का हे पाहणंही महत्त्वाचं आहे आणि अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय होतोय का हे सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। एसटीच्या भाडेवाढीवरती सुद्धा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवाय आगामी महापालिका निवडणुकांच्या बाबत महत्त्वाची चर्चा होण्याचीही शक्यता आहे। मंत्र्यांना पुढील 100 दिवसांचं टार्गेट याच बैठकीत देणार असल्याचं कळतंय। आणि यानंतर बातमी थेट कल्याणमधून आहे। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून हत्या करणारा आरोपी विशाल गवळीला कोर्टात हजर करण्यात आलाय। कल्याणच्या या नराधमाला फाशी देण्याची मागणीच आता नागरिकांनी कोर्टाच्या बाहेर मुका आंदोलन करत केली आहे। सोशल मीडियावरती आंदोलनासाठी मेसेज सुद्धा व्हायरल झालाय, त्यामुळेच न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांच्याबाबत न्यायालय नेमकं काय निर्णय देत आहे हे पाहणंच महत्त्वाचं आहे। नेमकं कोर्ट गवळी प्रकरणामध्ये आता काय निर्णय देत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याची अपडेट आपण घेत राहू। तुर्तास इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात टॉप 50च्या माध्यमातून। धाराशिवमध्ये मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे। नायलॉन मांजाच्या वापरामुळे प्राणी पक्षी प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी येत्या 3 जानेवारीला महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत एसटीपी आरएमसी या प्लांटबाबत निर्णय घेणार आहेत। प्रकल्प सुरू ठेवून प्रदूषण कसं कमी करता येईल यासाठी उपाययोजना करत असल्याचं एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितलंय। जळगावमध्ये आज संध्याकाळपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे। पाळथी गावात 2 गटात झालेल्या वादानंतर संचारबंदी लागू केली होती, तसंच 7 जणांना बेड्याही ठोकण्यात आल्या होत्या। आता पाळथीत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यामध्ये कळंबेश्वर गावात महिला सरपंचाच्या पतीवरती प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। अवैध धंदे बंद केल्याच्या रागातून 5 गावगुंडांनी हा हल्ला केलाय। तुझा मस्साजोगचा सरपंच करू अशी धमकी हल्लेखोरांनी दिली आहे। कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला आज कोर्टात हजर केलं गेलंय आणि कोर्टात काही राजकीय नेते सुद्धा कार्यकर्त्यांसोबत येण्याची शक्यता असल्यानं आंदोलन होऊ नये यासाठी पोलिसांनी नेत्यांना नोटिसा बजावल्यात। छत्रपती संभाजीनगरच्या 21 कोटी रुपयांच्या क्रीडा घोटाळ्यातील मास्टरमाइंड हर्षकुमार क्षीरसागरला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे। क्रीडा उपसंचालक कार्यालयात कंत्राटी लिपिक असलेल्या हर्षनं स्वतःच्या मौजमजेसाठी तब्बल 7 कोटी रुपये उडवले असल्याचं तपासात समोर आलंय। बदलापुरात सातत्यानं वीज पुरवठा खंडित होतो। वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून लाखोंचा खर्च करून भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात आल्या, मात्र त्याचा फायदा झाला नाहीये। त्यामुळे ही परिस्थिती अशीच राहिल्यास रस्त्यावरती उतरण्याचा इशारा बदलापूरकरांनी दिलाय। मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय। अमेरिकेच्या कोर्टात भारताचा विजय झालाय। तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात न देण्याची याचिका अमेरिकेच्या कोर्टानं आता फेटाळून लावली आहे। राणाविरोधात भारतानं पुरेसे पुरावे सादर केल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। 2024 मध्ये नाशिकमधून विमानानं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे। 2023च्या तुलनेत 85,000 ही संख्या वाढली आहे। तब्बल 3 लाख प्रवाशांनी नाशिकमधून विविध ठिकाणी विमान प्रवास केलाय।
प्रयागराज इथे महाकुंभ मेळावा होतोय. रेल्वे मार्ग देशभरातून लाखोंच्या संख्येनं भाविक प्रयागराज इथे दाखल होणार आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी तिकीट सुविधा सुलभ करण्यासाठी अभिनव उपक्रमही सुरू केलाय. प्रवासी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हिरव्या रंगाच्या जॅकेटवरती लावलेल्या स्कॅनरद्वारे आता तिकीट काढू शकणार आहेत. एसटी महामंडळानं नवीन वर्षात उत्पन्न वाढीसाठी नवा उपक्रम सुरू केलाय. एसटीच्या चालक आणि वाहकांना आता प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. 31 जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्त्वावरती हा प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल. वाढीव उत्पन्न आणलं तर त्यापैकी 20% रकमेचा भत्ता रोखीनं देण्यात येईल. एमपीएससीची 5 जानेवारीला होणारी महाराष्ट्र गट बस सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला होणारी महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा ही 4 मेला होणार आहे. वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल. पुणे विभागातील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. 6,240 घरांसाठी जवळपास 94,000 जणांनी अर्ज केलाय. 28 जानेवारीला सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. तब्बल 113 कोटींची अनामत रक्कमही जमा झाली आहे. म्हाडानं नवीन वर्षामध्ये 2,500 ते 3,000 घरांची लॉटरी काढण्याचं नियोजन केलंय. गोरेगाव, पहाडी, अंधेरी, जुहू आणि कांदिवलीतील घरांचा यात समावेश आहे. सोयाबीन दरातील वाढ आणि केंद्र सरकारनं 20% आयात शुल्क आकारल्यामुळे खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळेच खाद्यतेल 30% महागलंय. भारतीय महिलांमध्ये सोन्याची आणि दागिन्यांची मोठी क्रेज आहे, असं जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालातून समोर आलेलं आहे. भारतीय महिलांकडे एकूण 24,000 टन सोनं असल्याचं या अहवालातून समजतंय. पीओपीच्या गणेश मूर्ती तयार करण्यासहच वापरण्यावरती अहिल्यानगर महापालिकेनं बंदी घातली आहे. शहरातील 346 गणेश मंडळं, 150 कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्यात. मात्र या निर्णयामुळे 4 ते 5 हजार कामगारांवरती उपासमारीची वेळ येणार असल्यानं गणेश मूर्तिकार संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय. यवतमाळमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केलं. पाणी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. बुलढाण्यात संभाजी ब्रिगेडसह शेतकऱ्यांनी रस्त्यावरती उतरत सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे. विविध मागण्या आणि कर्जमाफीसाठी ठेचा भाकर खाऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय. संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू होणार आहे. ज्या शाळांमधून मागणी होईल त्याच ठिकाणी पहिलीचा वर्ग सीबीएसई पॅटर्ननुसार सुरू केला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागानं दिली आहे. नव्या वर्षात शिर्डीतल्या साईबाबा संस्थाननं नवा उपक्रम सुरू केलाय. आता सामान्य दर्शन रांगेतून येणाऱ्या पहिल्या 2 भाविकांना व्हीआयपी आरतीचा मान मिळणार आहे. दिवसभरातील मध्यान्ह आरती, धूप आरती आणि रात्रीच्या शेजा आरतीत भाविकांना आरती करण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शिर्डीच्या साईबाबांना 13,30,000चा सुवर्ण हार दान केलाय. या हारावरती आकर्षक नक्षीकामही केलंय. साई संस्थांकडून दानशूर साई भक्तांचा सत्कारही करण्यात आला. या वर्षभरात तुळजाभवानीचं मंदिर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी तसंच पौर्णिमेच्या दिवशी 22 तास खुलं राहणार आहे. देवीचं चरणतीर्थ मध्यरात्रीच 1 वाजता होणार आहे. विविध सण उत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेऊनच मंदिर संस्थाननं हा निर्णय घेतलाय. कोरेगाव भीमा इथे एक मोठं स्मारक व्हावं अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ते घेणार असल्याचं कळत आहे. भारताचा माजी कर्णधार धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 4 वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली. या निर्णयासंदर्भात धोनीनं पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आठवण येत नाही. सर्व गोष्टींचा विचार करूनच मी निर्णय घेतलाय. या वेळेत मी माझ्या आवडीच्या गोष्टी करतो असं धोनी म्हणालाय.
एकीकडे ऑस्ट्रेलियन मीडिया भारतीय खेळाडूंवरती टीका करत असतानाच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मात्र भारतीय संघाचा आदरातिथ्य करतात। ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीस यांनी आपल्या इन्स्टा अकाउंटवरून भारतीय खेळाडूंसोबतचा व्हिडिओ शेअर केला। राज्यात पुढच्या 4 दिवसात थंडीचा जोर वाढणार आहे। येत्या काही दिवसात किमान तापमानाचा पारा 15 अंशांवरून खाली येण्याची शक्यता आहे। पुढच्या 24 तासांमध्ये राज्यातल्या तापमानात चढ उतार अपेक्षित आहेत। कोकण किनारपट्टीवरती याचा परिणाम दिसेल, हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय। यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा थंडी वाढली आहे। यामुळेच ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आता थंडी असली तरी पुढील 2 दिवसांत तापमान घटण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय। एक मोठी बातमी सध्या समोर येतेय। लातूर नांदेड महामार्गावरच्या कोळपा पाटी या इथे बस आणि स्कूल बसचा भीषण अपघात झालाय। स्कूल बसमधील काही विद्यार्थी हे किरकोळ जखमी झालेत, तर 4 विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। दरम्यान जखमी विद्यार्थ्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मात्र या अपघातानं महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती। यानंतर पुन्हा वळूया 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे। घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। वाशिम बाजार समितीत तुरीला प्रति क्विंटल 7,000 ते 7,500 दर मिळालाय। गेल्या महिन्याच्या तुलनेत तुरीच्या दरात जवळपास 2,000 रुपयांची घसरण झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय। हिंगोलीतील नाफेड केंद्र गेल्या आठवडाभरापासून बंद असल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। बारदाना उपलब्ध नसल्यानं खरेदी केंद्र बंद असल्याचंच केंद्र चालकांनी सांगितलंय। त्यामुळे विक्रीसाठी काढलेलं सोयाबीन किती दिवस सांभाळून ठेवायचं असा प्रश्नच शेतकरी विचारतायत। राज्यात केळी दरात सतत चढ उतार होत आहेत। बाजारातील केळीची आवक ही कमीच आहे, त्यातच थंडी आहे, त्यामुळे केळीच्या बागांवरती याचा परिणाम दिसतोय। राज्यात केळीला सध्या 1200 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय। मात्र यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा आहे। देशातील रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे। आतापर्यंत देशात हरभऱ्याची जवळपास 94 लाख हेक्टरवरती पेरणी झाली आहे। हरभऱ्याची पेरणी गेल्या वर्षीपेक्षा 1% सुद्धा आघाडीवरती नाहीये। त्यामुळे यंदा हरभरा उत्पादनात मोठ्या वाढीची शक्यता धूसर असल्याची चर्चा बाजारात सुरू झाली आहे। देशातील उत्पादन घटलं तरी वाढती आवक आणि कमी मागणी यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव दबावातच आहेत। मंगळवारी देशातील बाजारात 2,06,000 गाठी कापसाची आवक झाली। कापसाचा भाव 6,800 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान होता। कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाजही व्यक्त केला जातोय। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामानावर आधारित पीक विमा योजनेला 2025-26 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे। यासाठी एकूण 70,515 कोटी रुपये सुद्धा देण्यात आले। केंद्रानं नव्या वर्षाच्या सुरुवातीला मोठं गिफ्ट शेतकऱ्यांना दिलंय। नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा द्राक्ष निर्यातीला फटका बसलाय। गेल्या हंगामाच्या तुलनेमध्ये यंदा 138 कंटेनरची द्राक्ष निर्यात कमी झाली आहे। बाजारातील हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे, त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात काहीसे चढ उतार दिसतात। हिरव्या मिरचीला सध्या सरासरी प्रति क्विंटल 2,000 रुपयांचा भाव मिळतोय, तर पुढच्या काळात बाजारातील मिरचीची आवक काहीशी वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय। केंद्र सरकारनं नाफेड मार्फत मूग उडीद खरेदी नोंदणीसाठी मुदत वाढ दिली आहे। त्यामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात नाफेड करून खरेदी करण्यात येणार आहे। त्यासाठी नोंदणी सुरू आहे। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे। गुळाची मागणी वाढल्याने
सांगलीच्या मार्केटमध्ये रोज 200 ते 300 टन गुळाची आवक होतीये. सध्या साखरेपेक्षा गुळाला अधिक मागणी असून संपूर्ण देशभरात सांगलीतून पुरवठा होतोय. मार्केटमध्ये गुळाची 1 ते 1.5 कोटी रुपयांची उलाढाल होतीये. देशातील हरभरा पेरणीचा वेग कमीच आहे. लागवडीची आघाडी गेल्या वर्षीपेक्षा 1% कमी आहे. आतापर्यंत देशात जवळपास 94 लाख हेक्टरवरती पेरणी झाली आहे आणि यंदा हरभरा उत्पादनात मोठ्या वाढीची शक्यता कमीच आहे. खारघर सेक्टर 16 मधील खाडीलगत असणाऱ्या वास्तुविहार सोसायटीच्या शौचालयात कोल्हा लपून बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वन विभागाला याची माहिती देताच कोल्ह्याला जेरबंद करत पनवेलमधील जंगलात सोडून देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरती गायीचे 5 वासरू मृतावस्थेत आढळलेत. पशुवैद्यकीय विभागाकडून पुढचा तपास सुरू आहे. 5 वासरू मृतावस्थेत का आढळलेत याचा शोध घेतला जातोय. लोणावळ्यात एकविरा देवीची गडावरती पालखीत अचानक मधमाशांनी हल्ला केला. यात अनेक भाविक जखमी झाले. एकविरा गडावरती फटाके फोडण्यास बंदी आहे, मात्र तरीसुद्धा काही हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके फोडले आणि त्यामुळे बिथरलेल्या मधमाशांनी थेट भाविकांवरच हल्ला केला. मालवणमधल्या समुद्रात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. एक डॉल्फिन मृत डॉल्फिनच्या पिल्लाला जिवंत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते दृश्य होतं. कवडा रॉकजवळ हे दृश्य पर्यटकांनी कॅमेऱ्यात कैद केलंय. बुलढाण्याच्या सिंदखेड लपाली गावात वृक्ष आच्छादनासाठी मागवलेल्या 7 टन गवताला आग लागल्याचं समोर आलंय. अज्ञात व्यक्तीनं ही आग लावली आहे. ग्रामस्थांकडून त्याचा शोध घेतला जातोय. वैभववाडी तालुक्यात बांधकाम सुरू असलेल्या एका घरावरती बिबट्याचं दर्शन झालं. हा बिबट्या घराच्या भिंतीवरती बसलेला व्हिडिओ दिसून येतोय. बिबट्याचं भर वस्तीत दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सांगलीच्या विटा इथे फटाक्याच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत 3 जण जखमी झाले असून लाखो रुपयांचे फटाके जळून खाक झालेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जळगावच्या पाळधीत 2 गटात राडा झाला होता आणि या प्रकरणी आता पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज जमा केलेत. हे फुटेज बघून जाळपोळ करणाऱ्या उपद्रवींचा शोध पोलीस घेत आहेत. मुंबईत लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झालाय. वडाळा रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. मोहन घोलप असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव असून कॉटन ग्रीन इथून कामावरून परतताना रुळावरील खांबाला धडकून तरुणाचा मृत्यू झाला. चा बंदोबस्त करून घरी परत जाणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. जितेंद्र गिरनार असं पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. जितेंद्र गिरनार हे सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस होते. हिंगोलीच्या नरसी परिसरात अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनं पळून जाण्याच्या नादात एका कारला धडक दिली. या धडकेत ट्रॅक्टर चालकासह कारमधील नागरिकही जखमी झालेत. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि आता संभाजीनगरमधून एक अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर येते. संभाजीनगरमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नशेखोरांनी एका तरुणाची हत्या केली आहे. किरकोळ कारणावरून चाकून त्याला भोकसलाय. सुधाकर दांडगे असं मृत तरुणाचं नाव आहे. ते सासूरवाडीतून परतत असताना नशेखोरांनी त्यांना हटकलं. दुर्लक्ष करूनही तो वाद घालू लागला आणि त्यातूनच नशेखोरानं चाकून हल्ला केला. या घटनेमुळे शहरातील वाढत्या नशेखोरीचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
यानंतर पुन्हा घेऊया 36 जिल्ह्यांतील उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. नवी मुंबईतल्या कामोठेत आई मुलाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. मुलाच्या अंगावरती मारल्याचे व्रण दिसून येत आहेत. त्यामुळेच दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे. मुंबईच्या वर्सोव्यात बाईक पार्किंगवरून वाद झाला आणि हाणामारी झाली. 2 तरुणांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. वर्सोवा यारी रोड भागात ही घटना घडली आहे. दोन्ही गटांच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि त्या राजकीय गोटातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते आहे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी एक मोठा दावा केलेला आहे. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं विजय वडेट्टीवार म्हणाले. पोलीस दलातील अधिकाऱ्याचा हवाला देत वडेट्टीवारांनी हा दावा केलाय. वाल्मिक कराडचा एन्काउंटर झाल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे असंही वडेट्टीवार म्हणाले. की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो. म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा. हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. आणि यानंतर आता एक वेगळी बातमी आहे. आतापर्यंत तुम्ही नेत्यांचे वाढदिवस पाहिले असतील, अभिनेत्यांचेही वाढदिवस पाहिले असतील, पण आज तुम्ही जो वाढदिवस पाहणार आहे तो तर जंगी आहेच, मात्र आगळा वेगळा सुद्धा आहे. कारण हा एका कोंबड्याचा बर्थडे. चला पाहूयात. खुर्चीवर बसलाय राजा आणि वाजतोय बाजा. डौलदार तुरा आणि बागदार मान, आमच्या कोको शेटची हीच शान. हे आहेत कोंबडोबा, नाव यांचं चिमण्या. थाटा टेबलावर उभा, सभेत भाषण ठोकणाऱ्या पुढाऱ्यावानी. गळ्यात हार बी घातलाय आणि पठ्ठ्याची ओवाळणी बी होती. आता तुम्ही म्हणाल ही कशा पाय? हो साहेबांचा बड्डे हाय, ती बी 5वा. तयारी जोरात झाली, घरातली मंडळी जमली, ओवाळणी झाली. चिमण्यानं केकवर ताव हाणला. घरातल्या मंडळींनी हॅपी बर्थडेचं गाणं बी म्हणलं. दुनियानं नव्या वर्षात चिकन मटनवर फक्कड बेत केलाय, पण चिमण्यानं मात्र नशीब काढलंय बर का. गड्या, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम जिओ हजारों साल और साल के दिन हो 50,000. जळगावहून संजय महाजन, साम टीव्ही.